इंटरेस्टिंग आणि वेट शुअर. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्किनचे डिसीजेस म्हटले मी, सोरायसिस, एक्झेमा, फंगल इन्फेक्शन किंवा काहीही, राईट, ते कशामुळे होतात. बऱ्याचदा आपण ऐकतोय की इट इज जस्ट बिकॉज ऑफ इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन हे एक ऑटो इम्युनी कंडिशन आहे, त्यालाही भरपूर फॅक्टर्स आहे आपल्याला माहिती आहे. बट आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की इन्फ्लमेशन का होते. इन्फ्लमेशन होते आपल्या बॉडीमध्ये शुगर इम्बॅलन्स झाल्याने. आता शुगर इम्बॅलन्स का होते हे आज आपण बघूयात. काय प्रोसेस होते आपल्या शरीरामध्ये जेणेकरून इन्फ्लमेशन वाढते. सो इट इज बेसिक कन्सेप्ट, नक्की समजून घ्या, राईट. सो व्हॉट हॅपन, कुठलाही पदार्थ आपण जेव्हा खातो ॲट दॅट टाइम त्यामधलं जे कार्ब्स असतं आणि शुगर, ज्याला सोप्या भाषेमध्ये शुगर आपल्या ब्लडमध्ये रिलीज होते. शुगर ब्लडमध्ये गेली, ब्लडमध्ये शुगरचं काहीही काम नाही आहे, म्हणून ती शुगर आपल्या सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करते इन्सुलिन. इन्सुलिन कोण रिलीज करतं? पॅनक्रियाज. ग्लँड आहे आपल्या, पॅनक्रियाटिक ग्लँड्स जे आहेत ते इन्सुलिन रिलीज करणार. इन्सुलिनचं काम आहे ब्लडमधून जे शुगर आहे पूर्ण घेतलेली ती घ्यायची आणि सेल्समध्ये टाकायची. ओके, ही प्रोसेस नॉर्मल ह्युमन बॉडीमध्ये होते. बट जेव्हा आपण स्ट्रेस घेतो, जेव्हा आपण अननेसेसरी खातो, जंक खातो, ॲट दॅट टाइम आपल्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणात शुगर रिलीज होते. आपल्या ब्लडमध्ये शुगर येते. ब्लडमध्ये शुगर आली, तुमचं इन्सुलिन पण तेवढ्याच प्रमाणात रिलीज होणार. इन्सुलिन रिलीज, शुगर जास्ती प्रमाणात, इन्सुलिन पूर्ण शुगर घेऊन सेलमध्ये टाकणार. आता सेल्सची कॅपॅसिटी फार कमी असते ॲब्झॉर्ब करण्याची. आफ्टर दॅट सेल काय करणार की फुल झाल्यानंतर, राईट, तो इन्सुलिनला नाही म्हणणार, आता मला शुगर नको. मग ती शुगर कुठे जाते? ती शुगर जाते लिव्हरमध्ये. लिव्हरची कॅपॅसिटी जेवढी आहे ती फुल झाल्यानंतर ती शुगर जी आहे ती जाते तुमच्या फॅटमध्ये कन्वर्ट होते. ओके, सो इट इज ऑल अबाउट प्रोसेस. आता जेव्हा जास्ती प्रमाणात, एकदा झाली कन्सिडर, दोनदा झाली कन्सिडर, रिपीट जेव्हा जास्ती प्रमाणात ब्लडमध्ये शुगर आपण ऍड करतो, जे की जंक खाण्यामुळे होते, जे की स्ट्रेस घेतल्यामुळे होते, आपली बॉडी त्याला एका लिमिटपर्यंत सहन करू शकते. त्याच्यानंतर जे इन्सुलिन आहे ते सतत शुगर घेऊन सेलपर्यंत नेणार. सेल बोलणार मला गरज नाहीये, थांबव. सो काय होतं की सेलचे दरवाजे तो ओपन करणं थांबवून देतो. सो काय होतं, इन्सुलिनही बाहेर राहतं ब्लडमध्ये आणि शुगरही बाहेर राहतं. दोन्ही याचं प्रमाण जेव्हा जास्ती प्रमाण होतं, एक्सेसिव्ह होतं, ॲट दॅट टाइम आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. आता इन्सुलिन रेझिस्टन्स जेव्हा होतो ॲट दॅट टाइम बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढणार. बिकॉज आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स तयार झालेला आहे. तुमची बॉडी ऑलवेज बॅलन्समध्ये राहण्यासाठी झालेली आहे तयार, पण तुम्ही इथे इम्बॅलन्स क्रिएट करताय. त्या इम्बॅलन्समुळे ऑटो इम्युनी डिसीज होतात. ते कुठले? डायबिटीज, स्किनचे डिसीज, हार्टचे डिसीज आणि ओव्हरऑल जे काही आजकाल लाईफस्टाईल डिसीजेस आहे दॅट ऑल. ओके, सो आता काय करायचंय आपल्याला? जंक जे आपण खातो किंवा प्रोसेस्ड जे फूड खातोय त्याला रेस्ट्रिक्ट करायचंय. मी मागच्या रीलमध्ये सांगितलं होतं की स्किन इश्यूज असतील तर शुगर, मैदा, जंक फूड हे सगळं अवॉइड करा. बिकॉज की ते ट्रिगर करतात तुमच्या बॉडीमध्ये, एक्सेसिव्ह शुगर ऍड करतात, एक्सेसिव्ह इन्सुलिन प्रोड्यूस होतो आणि ऑल ओव्हर तुमचं जे लाईफस्टाईल आहे ते डिस्टर्ब होतं. बॉडीमधले प्रॉब्लेम्स जे आहेत ते सगळे डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्किनचे आजार होतात. सो इन्फ्लमेशन इज अ ट्रिगर पॉइंट, तो आपल्याला पकडायला हवा. जर तुम्हाला स्किनचा कुठलाही इश्यू असेल त्यामध्ये चेक करा की तुमचं जे मानसिक आहे, स्ट्रेस लेवल किती आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यामध्ये जंक किती आहे, ज्याच्यामधनं शुगर जास्ती प्रमाणात तुमच्या ब्लडमध्ये जाईल, राईट, कारण शुगर इज द कॉज. त्याच्यानंतर चेक करा की तुमच्या खाण्यापिण्यामध्ये तुम्ही प्रॉपर बॅलन्समध्ये ठेवताय की नाही, फायबर आहे की नाही, प्रोटीन्स आहे की नाही. हे का सांगते, कारण की ते सगळे शुगरला कंट्रोल करणार, ते तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल करणार, अल्टिमेटली तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन कमी करणार. इन्फ्लमेशन कमी झाली तुम्हाला नक्कीच स्किनच्या इश्यूजमध्ये रिलीफ मिळेल. सो दिस इज ऑल अबाउट स्किन डिसीजेस. सिंपल फंडा आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, चेक करा इन्फ्लमेशन कुठनं होतीये, आणि इन्फ्लमेशन असेल त्या पॉइंटला पकडा, तिथे वर्क करा. सिंपल आहे ना. माझे एक क्लायंट होते ज्यांना स्किनचा मेजर इश्यू होता. फंगल इन्फेक्शन त्यांच्यामध्ये होतं, त्याच्यानंतर सोरायसिस सुद्धा होता. सो ही वर्कड ऑन हिज लाईफस्टाईल. त्यांनी त्यांचे जे लाईफस्टाईल पिलर्स होते त्यावरती मी वर्क केला आणि ही गॉट अमेझिंग रिझल्ट. बिकॉज डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलात ना स्किनचे डिसीज घेऊन, ते तुम्हाला एकच शब्द सांगणार की स्किनचे डिसीजेस क्युरेबल नाही आहेत किंवा ते खूप लांब पिरियड घेतात. बट इट इज नॉट ट्रू. तुम्हाला जर स्किनचा इश्यू असेल, फोकस ऑन युअर लाईफस्टाईल. आणि लाईफस्टाईलमध्ये फक्त खाणंच महत्वाचं नसतं, इट इज द फुल पॅकेज. तुम्ही बघितली असेल की बिल्डिंग कुठल्या एका पिलरवर नाही राहत, त्याला भरपूर पिलर्स असतात. तसेच आपल्या शरीराला सुद्धा हेल्दी राहण्यासाठी काही पिलर्स आहेत, ते बॅलन्स करणं गरजेचं आहे, राईट. सो दिस इज ऑल अबाउट हेल्थ इश्यूज. आणि कदाचित हेच सगळं तुमच्या बॉडीला इम्बॅलन्स करणं, तुमचं जे हॉर्मोन्स चेंज होणं, हे सगळं रिस्पॉन्सिबल आहे सगळ्या गोष्टीसाठी. सो थँक्यू सो मच. हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की शुगर जे तुम्ही खाताय हिडन आहे, रिअल खाताय, जंक फूड खाताय, कोणत्या यानी तुमच्या शरीरामध्ये शुगर जाते हे चेक करा आणि तिथे पकडा, तिथे वर्क करा. तुम्हाला स्किनच्या इश्यूजमध्ये भरपूर फरक जाणवेल. थँक्यू सो मच. आणि कुणाला क्वेरी असेल तर यू कॅन आस्क नक्कीच. अदरवाइज आय विल एंड दिस सेशन. आणि हा व्हिडिओ त्या लोकांना नक्की शेअर करा ज्यांना कुठलाही स्किनचा इश्यू असेल. स्किनचा इश्यू असेल त्यांनी भरपूर मेडिसिन्स, बिकॉज स्किनमध्ये तुम्हाला हायर अँटीबायोटिक दिल्या जातात. दॅट इज अगेन लाईफ थ्रेटनिंग. म्हणजे तुमच्या त्याच गोष्टीमुळे तुमचे अदर जे ऑर्गन्स आहेत ना ते नक्कीच डॅमेज होणार. सो स्किनचा इश्यू तर सॉल्व्ह होणार नाही 100%, बट बाकी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. त्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुमचं लिव्हर, दुसरं म्हणजे तुमची किडनी, आणि तिसरं म्हणजे हार्ट. सो एका गोष्टीला नीट करण्यासाठी बाकीच्या 3 गोष्टी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल तर दॅट इज नॉट अ गुड आयडिया. जागेवर टार्गेटेड जागेवरती काम करा, तुम्हाला रिझल्टही नक्की मिळेल, राईट. सो थँक्यू सो मच. तुमचे कमेंट्स अपेक्षित आहेत, तुम्हाला काही क्वेरीज असेल ते अपेक्षित आहेत, आणि शेअर सुद्धा अपेक्षित आहे. बिकॉज मी एका मिशनवर आहे, ज्या मिशनमध्ये मला येत्या 5 वर्षात कमीत कमी 5 लाख लोकांना मदत करायची आहे. ओके. सो ते लोक तेच असू शकतात की ज्यांनी सफर करून थकलेत आता, अँड दे नीड रिअल अँड नॅचरल सोल्युशन फॉर देअर इश्यूज. सो थँक्यू सो मच ज्यांनी पण हे ऐकलंय, आणि शेअर नक्की करा आणि मला फॉलोही करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.